आवाज मानदेशाचा। म्हसवड येथे नियोजित असलेल्या मुंबई बेंगलोर कॉरिडॉर प्रकल्पासाठी सध्या सुरू असलेल्या जमीन संपादित करण्याच्या कामी पोलीस बळाचा वापर कॉरिडॉरचे प्रकल्प अधिकारी करीत आहेत। मात्र पोलीस बळाचा वापर करून शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करून काहीच उपयोग होणार नाही। या ठिकाणी औद्योगिक प्रकल्प जरूर व्हावा ही येथील शेतकऱ्यांची इच्छा आहे। त्यासाठी ते आपली जमीनही देतील, मात्र त्यासाठी त्यांना विश्वासात घेणे तेवढे जरुरीचे असल्याचे सांगत यासाठी लवकरच आपण जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना भेटणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे मान खटावचे नेते प्रभाकर देशमुख यांनी म्हसवड येथे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले। देशमुख पुढे बोलताना म्हणाले की म्हसवड MIDCला विरोध करण्यासाठी आत्मदहन करणाऱ्या 17 आंदोलकांवर म्हसवड पोलिसांनी भूमी अभिलेख कर्मचारी उदय विष्णुपंत पवार यांच्या तक्रारीवरून तात्पुरते गुन्हा दाखल केला आहे। म्हसवड पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल केले आहेत। कोणताही प्रकल्प हा स्थानिकांच्या मर्जीशिवाय आणता येत नाही। मुळात त्यासाठी कोणावरही जबरदस्ती करता येत नाही। मानसोफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ, वरकुटे, मलवडी। औद्योगिक क्षेत्र विकसित होत आहे। अनेक दिवसापासूनची लोकांची मागणी होती की या भागामध्ये MIDC स्थापित होऊन इथल्या तरुणींना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी। महाविकास आघाडीचं सरकार असताना या परिसरामध्ये एकूण जे पडीक क्षेत्र आहे ते विचारात घेऊन इथं एक मोठं क्षेत्र विकसित करण्याचा निर्णय MIDCने घेतला आणि त्याप्रमाणे कारवाई होत असताना काल पहिल्यांदाच या परिसरामध्ये मासावाडीच्या भागातून मोजणी करत असताना मोठा पोलीस बंदोबस्त घेऊन त्या ठिकाणी कारवाई करण्यात आली। MIDC व्हायला पाहिजे का? तर MIDC निश्चितपणाने व्हायला पाहिजे। या परिसरातल्या लोकांशी बोलल्यानंतरही MIDC व्हावी अशीच त्यांची भावना आहे। परंतु MIDC होत असताना स्थानिक लोक ज्यांच्या जमिनी जात आहेत, जे भूमिपुत्र आहेत, त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या संमतीने MIDC व्हायला पाहिजे अशी सर्व लोकांची मागणी आहे। आमची पण तशीच मागणी आहे। कारण ह्या MIDC मध्ये जमिनी जात असताना ज्यांच्या जमिनी जात आहेत त्यांना मोबदला कशा पद्धतीने मिळणार आहे? त्यांच्या बागायत जमिनी वाचणार आहेत का? त्या कशा वाचणार आहेत? त्याचबरोबर तिथं असलेली जी काही घरं आहेत आणि घराच्या सभोवती असलेलं काही क्षेत्र आहे ते क्षेत्र पुढच्या गावठाणाच्या वाढीसाठी उपलब्ध केलं जाणार आहे का नाही? त्याचबरोबर तिथं असलेली काही वेगळी झाडं असतील, फळबागा असतील, त्याच्या नोंदी व्हायला पाहिजेत। आणि त्याचबरोबर जे अधिकचं डेव्हलप झाल्यानंतर 15% क्षेत्र हे जमीन मालकाला दिलं जातं, ते निश्चित कुठं दिलं जाणार आहे याच्याबद्दलची सविस्तर चर्चा लोकांशी होण्याची आवश्यकता आहे। काल जी मोजणी झाली, सुरुवात केली मोजणी, त्याच्यामध्ये प्रचंड मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता। आज त्या ठिकाणी इथले वरिष्ठ पोलीस निरीक्षक त्यांच्याशी आम्ही चर्चा केली। ते म्हणाले की आम्हाला बंदोबस्त उपलब्ध करून द्यायला सांगितलं होतं, त्याप्रमाणे बंदोबस्त उपलब्ध केलेला आहे। इथल्या लोकांशी मी चर्चा केली की त्यांना जॉईंट मेजरमेंट जे केलं जातंय, संयुक्त मोजणी ज्याला आपण म्हणतो, ती संयुक्त मोजणी केली जात असताना वैयक्तिक त्या जमीन मालकाला त्या तारखेची नोटीस देण्याची आवश्यकता असते। कारण जॉईंट मेजरमेंटमध्ये जिल्हा प्रशासन, MIDC आणि जमीन मालक यांच्या सह्या असायला लागतात आणि त्यासाठी त्यांना नोटीस देण्याची आवश्यकता आहे। लोकांना विचारल्यानंतर लोक सांगितलं की काल जी मोजणीची प्रक्रिया झाली त्याच्यामध्ये आदल्या दिवशी काही लोकांना रात्री 11 वाजता फोनवर सांगण्यात आलं। खरं तर लेखी नोटीस त्यांना द्यायला पाहिजे होती, लोकांना विश्वासात घ्यायला पाहिजे होतं आणि विश्वासात घेऊन लोकांच्या संमतीने कारवाई करायला पाहिजे होती। पण दुर्दैवाने तशी कारवाई झालेली नाही आणि त्याचा परिणाम लोकांनी रोष व्यक्त केला। कारण त्यांच्या जमिनी आहेत, या जमिनी एकदा गेल्यानंतर त्याला पर्यायी काहीतरी ज्या सुविधा आहेत त्या उपलब्ध झाल्या पाहिजेत आणि या पद्धतीनं या ठिकाणी लोकांचा रोष घेऊन भविष्य काळामध्ये MIDC कशा पद्धतीनं या ठिकाणी विकसित होणार याच्याबद्दल मला भीती वाटते। कारण ही MIDC ज्यावेळेला विकसित होईल, ज्यावेळेला इथं उद्योगधंदे येतील,
त्यावेळेला त्या उद्योगधंद्यांना आपल्याला खात्री करून द्यायला लागेल की या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा लोकांचा त्या ठिकाणी दंगा नाही, कुठल्याही प्रकारच्या अडचणी नाहीत आणि पीसफुल पोझिशन त्यांना द्यायला लागतं. ते जर पोझिशन डिस्प्युटेड असेल तर इंडस्ट्री भविष्य काळात येत नाही असा माझा अनुभव आहे. आणि म्हणून MIDC येत असताना लोकांना विश्वासात घेऊन त्यांच्या संमतीने जमिनी घेतल्या पाहिजेत, त्यांना योग्य असा मोबदला दिला गेला पाहिजे आणि त्याच्यासाठी डायलॉग केला पाहिजे. हा डायलॉग केला तर अशा प्रकारे जी कालची कारवाई झाली ती अनावश्यक कारवाई झाली असं माझं मत आहे. कारण जर लोकांचा विरोध आहे याचा अर्थ तुमच्यात आणि लोकांच्यात जे समन्वय पाहिजे किंवा लोकांच्या शंका ज्या आहेत त्याला आपण योग्य उत्तर देऊ शकलो नाही असा अर्थ होतो. मी वरिष्ठ पोलीस निरीक्षक त्यांच्याशी बोललो किंवा याच्यामध्ये नोटीस दिल्या की नाही याची सगळ्यांनी एकत्र बसून कारवाई करायला पाहिजे. ते म्हणाले आमची काय ती जबाबदारी नाही, महसूल खात्यानं आणि MIDCनं बघायला पाहिजे, मोजणी खात्यानं बघायला पाहिजे. असं आयसोलेशन मध्ये काम होऊ शकत नाही. सगळ्यांचा एकत्र समन्वय असण्याची आवश्यकता आहे. दुर्दैवानं काल तो समन्वय नसल्याचं असं दिसून येतंय. 353 कलम लावलंय, 332 कलम लावलंय की लोकांनी मारहाण केली. लोकांना विचारलं तर लोक म्हणले अशा प्रकारे कुठलीही आम्ही मारहाण केली नाही. मला एकच या ठिकाणी सांगायचं आहे की लोकांना विश्वासात घेऊन त्यांचा योग्य मोबदला देणं, त्यांना जे काही MIDC कडून फॅसिलिटी उपलब्ध होत आहेत त्या उपलब्ध केल्या तर अशा प्रकारचे प्रसंग येणार नाहीत आणि ती उपलब्ध करून देण्याची एक चांगलं वातावरण करण्याची जबाबदारी MIDC आहे, पोलीस अधिकाऱ्यांची आहे आणि त्याचबरोबर इथं असलेल्या प्रशासनाची पण आहे. आणि अशा प्रकारे दहशत निर्माण करणं, कोणीतरी सांगितलंय किंवा तातडीने MIDC मध्ये घ्यायचे, लोकांशी चर्चा करायची नाही, अशा प्रकारे करणं ही अभिप्रेत नाही. कारण खूप दिवसानंतर खूप आपण त्याच्यामध्ये पाठपुरावा केल्यानंतर ही मुंबई बेंगलोर कॉरिडॉर अंतर्गत MIDC झाली आहे आणि मला निश्चितपणानं खात्री आहे की भविष्य काळामध्ये इथं प्रचंड मोठी रोजगाराची संधी होईल. पण ते करत असताना इथल्या लोकांना आपण विश्वासात घेणं, त्यांची संमती घेणं ही अतिशय आवश्यक आहे. मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की MIDC मध्ये मी काम केलेलं आहे आणि चाकण MIDC मध्ये अशी परिस्थिती झाली होती की लोक तिथं आम्हाला एंट्री पाऊल सुद्धा ठेवून देत नव्हते. त्या परिस्थितीमध्ये 6 महिने लोकांशी आम्ही चर्चा केली, काही संस्थांबरोबर घेतलं आणि त्यानंतर लोकांच्या संमतीनं त्या जमिनी ताब्यात घेतल्या, त्यांच्या संमतीनं दर ठरवले आणि जवळपास 95% जमिनी या लोकांच्या संमतीनं ताब्यात घेतल्या. असं जेव्हा होतं त्याच वेळेला भविष्य काळामध्ये येणारी इंडस्ट्री तिथं चांगल्या पद्धतीनं उभा राहते असं चित्र आहे. दुर्दैवानं पोलिसांनी त्याच्यामध्ये टोकाची भूमिका घेतली असं चित्र दिसतंय. पोलीस अधिकाऱ्यांना म्हटलं आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.